नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत येत्या भागात असं दाखवलं आहे की आता अर्जुनला सायलीच्या लहानपणाचा पुरावा सापडलेला असतो. अर्जुनला सायलीचं लहानपणाचं आय कार्ड सापडलेलं असतं. आता अर्जुन हा म्हणत असतो, आता लवकरच मी सायलीच्या खऱ्या आईवडिलांपर्यंत पोचून जाईल असं बोलून तो ते आय कार्ड त्याच्या वॉलेटमध्ये ठेवून बाहेर निघून जातो. तेवढ्यात सायली आत येते आणि डोअर ओपन करून त्याच्या वॉलेटमधलं आय कार्ड बघते तर काय, तिच्या लहानपणाचं शाळेचं आय कार्ड असतं. ती बोलते, माझ्या शाळेचं आय कार्ड ह्यांच्याकडे कसं काय? तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो, मी तुझ्या आईवडिलांचा शोध घेत आहे. इतक्या दिवस ज्या काही गोष्टी मी तुझ्यापासून लपवून करत आहे ते ह्याचसाठी करत आहे. असं बोलल्यानंतर ना सायली थोडी शॉक होते आणि सायली म्हणते, मी तुम्हाला एक सांगू का, जेव्हा आजपर्यंत जेव्हा माणसं मला जवळची भेटले तेव्हा ते आजपर्यंत लांबच गेलेले आहेत आणि आता कुठं मला माझी माणसं भेटली आहेत आणि माझे आईवडील भेटले आणि त्यांच्याबद्दलचं काही वाईट कळलं तर परत माझी माणसं दूर जातील आणि आता मला हा धक्का सहन नाही होणार. त्यामुळे प्लीज मी तुम्हाला सांगते, माझ्या आईवडिलांचा शोध तुम्ही थांबवा. असं बोलून सायली त्याला हात जोडून त्याच्या पायापाशी बसते. तेव्हा अर्जुन तिच्या डोक्यावरनं हात फिरून म्हणतं, बायको, मी तुझे आईवडील तुला शोधूनच देणार, कारण की तो तुझा अधिकार आहे आणि तुला तुझे आईवडील भेटलेच पाहिजे. आता अर्जुन हा हट्टालाच पेटलेला असतो की सायलीचे खरे आईवडील कोण आहेत आणि कुठे आहेत आणि त्याला कळालेलं असतं की सायलीचे आईवडील जिवंत आहेत. त्यामुळे तो आता लवकरच सायलीचे खरे आईवडील सायलीच्या समोर आणून उभे करणार असतो. आता लवकरच मालिकेला काहीतरी वेगळंच वळण मिळणार आहे. खरी तन्वी कोण आणि खोटी तन्वी कोण हे सत्य आता लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे. आता अर्जुन हे सगळं कसं शोधेल हे पाहण्यासाठी विसरू नका ठरलं तर मग, आणि आपल्या चॅनलला आजच्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.